वाशी सेक्टर 9 मधील लॅक्मे सलूनचं उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शनिवारी करण्यात आलं। यावेळी डीसीपी उल्हास भोसले, एसीपी सुहास गाडगे, नानाजीभाई पटेल, अंबाबाई पटेल उपस्थित होत्या। वाशी सेक्टर 9 मधील लॅक्मे सलूनचं उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शनिवारी करण्यात आलं। यावेळी डीसीपी उल्हास भोसले, एसीपी सुहास गाडगे, नानाजीभाई पटेल, अंबाबाई पटेल उपस्थित होत्या। वाशी सेक्टर 9 मध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त असं वातानुकूलित माळी यांच्या लॅक्मे सलूनचं उद्घाटन शनिवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं। लॅक्मे ब्युटी सलून हे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असून येथे ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सुविधा मिळतील, तर अवश्य भेट द्या लॅक्मे सलून पार्लरला। कॅमेरामन प्रणित कापसे, MVTV। वाशी साहित्य मंदिरात शनिवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते श्री अमित विजय भोईर यांच्या एक अतूट मैत्री पर्वाच्या हस्ताने दाटलेल्या काळोखीत हरवलेला मी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले। वाशी साहित्य मंदिरात नवी मुंबई हायस्कूल यांच्या सौजन्याने शनिवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते श्री अमित विजय भोईर यांच्या एक अतूट मैत्री पर्वाच्या हस्ताने दाटलेल्या काळोखीत हरवलेला मी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमात श्री गजानन म्हात्रे, श्री अमित विजय भोईर आणि नवी मुंबई हायस्कूलचे शिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित होते। या पुस्तकाचे लेखक श्री अमित भोईर यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या व हरवलेला मी या पुस्तकासंबंधी आपलं मत व्यक्त केलं। प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये काहीतरी आपलं लक्ष आपलं समोर ठेवलं पाहिजे की आपल्याला जीवनामध्ये काय बनायचं आहे नेमकं, आणि त्या दिशेने जर आपण गेलो तर निश्चित स्वरूपामध्ये आपली दिशा आपल्याला सापडते। आणि म्हणूनच हरवलेला मी मला वाटतं तो आज सापडलेला आहे। आणि तुमची मैत्रीण स्वप्नालीचं एक स्वप्न होतं, एक सुंदर स्वप्न होतं जे आपल्यातून गेलेलं आहे, पण अनेक आठवणी आपल्यासाठी ठेवून गेलेलं स्वप्न आहे ते आपलं, आणि त्या स्वप्नाच्या आठवणी तुम्ही आम्ही सर्वांनी जपल्या पाहिजे आणि ती खरी तिला श्रद्धांजली असेल असं मला आजच्या या कार्यक्रमात सांगावंसं वाटतं। चांगलं आपण गेलेल्या लोकांबद्दल सुद्धा इतकं प्रेम ठेवलं नाही तर आजकाल कोण कोणाच्या बद्दल प्रेम ठेवतो, इतकी त्याची आठवण ठेवतो, त्याच्यासाठी कार्यक्रम ठेवतो, कारण प्रेम हे फार दुर्मिळ होत चाललेलं आहे। आणि त्यात तुम्ही जे प्रेम एकत्रित आणून मागच्या आठवणी जपण्याचं जे काम चालू त्याबद्दल खरोखरच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देते की आपल्या मित्रमैत्रिणीच्या जीवनातल्या आठवणी, आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी आपण जपल्या पाहिजेत आणि त्याच्यातून त्यांना अशा प्रकारे श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणी आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं। त्या मॅडमनी ज्यांनी घडवलं ते मामा मॅडम सगळ्या आम्ही तुझ्या बरोबर आहेत, एवढे लोक तुझ्या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यामुळे खरोखरच तुला मनापासून मी धन्यवाद देते। तुझ्या आयुष्याला, तुझ्या पुढच्या कारकिर्दीला, तुझ्या पुढच्या जे काही सगळं येतील त्याला असंच आम्ही सर्वजण मिळून तुझ्यावर प्रेम करू एवढं मी आजच्या दिवशी सांगू इच्छिते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॅमेरामन प्रणित कापसे, MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।